ते काय ना बाबा हे याचं देते. सील के रखी सर पेपर काय आहे? हो ते कवर सीट पाहिजे. कपडे हे तुम्ही हे डेमोसाठी देत आहे. डेमोसाठी. एक बच्चों को कितने देते तुम? नहीं सर, यह बच्चों को जितना लगता है उतना लेके खाते हैं। ओके इन्हें हम रख देते खाना मिला के, हाँ। उसको जितना खाने का है। सिर्फ मीट थोड़ा कम डालती, बच्चों को डबल से लगा तो डाल सकती है। दूध में वो बाकी कुछ है इसमें मसाला बिसाला? सर ये बच्चे पत्ता गोभी भाजी में मसाला नहीं बोलते, जैसा हरी मिर्ची का बाकी सब्जी में बाकी सब में पूरा मसाला डालना पड़ता है। यानी तरी वाली भाजी रहती ना, तो उसमें कोबरा ग्रेवी क्या क्या देते तुम खाने में? मेनू के हिसाब से सोमवार के दिन आलू और लहसुन खाती, शाम को जो खाती, दाल चावल रोटी दही। इनको अंडा कब देते? अंडा सुबह खेलते सर, हाँ सुबह खेलते सुबह क्या? सुबह क्या ही देता? अंडा है, अंडा बिस्किट दूध, और कह रहे जिस दिन नाश्ता कभी उपमा रहता, कभी पोहा रहता, अलग अलग तो फल अलग अलग के साथ देंगे। फल क्या है तुम्हारे? फल सर पपई है, पपई हो भी बच्चे खाते हो जाती है? हाँ, हो जाती है? रोज लेके आते, रोज शाम में लेके आते हर साल। मग काल काय झालं? आज प्रॉब्लेम आहे तर काल काय झालं? मला कोणी काही म्हणणार नाही, गोपाल काही म्हणणार नाही, पीओ काही म्हणणार नाही, आणि या ज्या आता आमच्या मावश्या आहेत स्वयंपाक करणार त्याही काही म्हणणार नाही. स्पर्धा परीक्षेचे पुस्तक. हां दुसरे आधीपासून आहे सर, ते 2017 मध्ये काहीतरी आले होते सर, तेव्हापासून आहेच नाही. अच्छा स्पर्धा परीक्षेचे नाही. ओके दुसरे आपले हे सिलेबसवर आधारित पाठ्यपुस्तक. सर या हॉस्टेलमध्ये 2 ते 3 वर्ष होत आहे, बहुतेक इथं पुस्तकच नाही आले होते सर. हाय पुस्तकं, पण ते एवढं इतिहास काळातले आहे सर का ते पुस्तक वाचलं सर खरंच सांगता तिच्यात का नाही, म्हणजे जे पहिलंच होतं ना तेच आहे. म्हणजे पहिलं त्या पुस्तकात असं लिहून आहे का पहिलं गुलामी करा, गुलामी केल्यावर आझादीसाठी लढा, हेच सांगून आहे सर. आम्हाला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही असं खरंच सांगतो सर मनापासून. आम्हाला काय ना काय कलेक्टर किंवा अध्यक्ष बनायचंच आहे, पण आम्हाला ते मार्गदर्शनची पुस्तकं आणि आजपर्यंत हॉस्टेलला मार्गदर्शकच नाही सर. आणि मग आमचं फोकस आणि आमचं गोल काय हे आम्हाला आजपर्यंत माहीत नाही सर. फक्त आम्हाला एवढं माहीत आहे का इथं आले फर्स्ट इयर सेमिस्टर काढा आणि डिग्री घ्या आणि घराकडे जा सर. असं थोडी चालणार आहे सर. आम्हाला काही ना काही बनायचं आहे ना, पण आमच्यापाशी पुस्तकं नाही सर, आम्ही कसं काय करू? आणि आम्हाला कोणी मार्गदर्शनही नाही सर. आता तुम्ही कोणाला विचारा सर, कोणचं गोल आहे कोणालाच नाही माहीत सर. कुठं ग्लोबल कुठं बरोबर आहे? कुठं आहे सध्या आता 42 विद्यार्थी इथे या ठिकाणी. का बरं कमी? आता काही मुलं आता घरी वगैरे सहगामी वगैरे जातात. नाही सांगायला जाणं ठीक आहे, पण आपला 75 आपण 120चा केला होता मागं, झालं नाही? नाही 120चा करायचं यावेळेस. बिलकुल बिलकुल सर. आता यावेळेसची मान्यता यावेळची मान्यता घेऊन होतो. नवीन बिल्डिंग आहे आपली, 120चा कोटा करायचा, 120चे पोरं ठेवायचे. आणि एक लक्षात ठेवा त्या पोरांमध्ये काही हे नाही आहे. आता तुम्ही आपण त्या काळात आपण इथपर्यंत पोहोचलो, काही असं नाही पोहोचलो आपण. साहजिकच आमच्यासारखा माणूस एका दिवशी येऊन 2 तास त्यांना लेक्चर देऊन जाऊ शकतो. एखादी प्राध्यापक बोलवायचा, कोणी नेटसेटचं मार्गदर्शन, कोणी IITचं वेगवेगळे मार्गदर्शन करतात नाही. 8व्या वर्गातल्या पोराला सांगायला लागेल तुला IIT तयारी करायला लागेल, तो 11-12 IIT तयारी करेल. तो 12वीत गेला IIT तयारी करेल का? त्याला JEE समजणार नाही, CET समजणार नाही, सेट समजणार नाही, नेट समजणार नाही. त्याला ह्या पोरांना 8व्या 9वी 10व्या वर्गात आपल्याला समजून सांगायला लागेल का ह्या परीक्षा दिल्यावर हे होते. त्यांना मार्गदर्शनासाठी एक काम करा, स्पर्धा परीक्षेची पुस्तकं नाही म्हणतात, एक माझ्याकडे पत्र पाठवून द्या तुम्ही, स्पर्धा परीक्षेची पुस्तकं पाहिजे म्हणून मी व्यवस्था करून देते स्पर्धा परीक्षा. हां ठीक आहे, ते येऊन जाईल तुम्हाला पुस्तकं. त्याच्यानंतर यांना महिन्याला एक व्यक्ती एक रविवारी ज्या दिवशी पूर्ण राहते त्या दिवशी मला सांगा, मी पाठवतो लागत. पण तुम्ही सर्वच्या सर्व पोरं थांबायची नाही, ठीक आहे? काही तक्रार राहिली सांगायचं. ड्रेस कोड म्हणून एक समस्या आहे, पण ती ड्रेस कोड आजपर्यंत का नाही वसतिगृहाला आली नाही सर. जर आता 12वी आणि 10वीची बोर्डाचे पेपर सत्र संपत आहे, जर त्यांना या वेळेत त्यांना ड्रेस कोड नाही भेटलं तर मग घरी जाऊन
त्यांना भेटण्यात काही अर्थच नाही सर. जर आत्ता पैसे ते भेटले तर त्यांनी या पैशानं अपेक्षित वाचीन सर. जर ते घरी गेल्यानंतर भेटलं ते पैशाचा उपयोग नाहीच होणार सर, असं म्हणणं आहे सर. पण ड्रेस कोड आजपर्यंत आलीच नाही सर. जेवणाची सर 2022 पर्यंत नाही का एकच भाजी होती मेनू, 2 भाज्या होत्या. हां. तर आता एकच देत आहे. अच्छा. एक मेनू ॲटोमॅटिक कार्ड कुठं आहे? मेनू लावून आहे सर. मेनूमध्ये काय देते? मेनूमध्ये भात 2 भाज्या सांगितलं आहे मेनूमध्ये. 2 भाज्या आधी हां. होती, एक भाजी काढून टाकली सर त्यात. कधीपासून काढले? ते 2022 पासून काढून टाकली. 2022 पासून का? कुठे येते मावशी इकडे आहे. आपल्या येऊ की मी कोणी माफी सर आहे सर. कोण आहे ठेकेदार कोण आहे? बाजीराव पाटील म्हणून आहे कुठला आहे तो? सर, नाशिकचे. तो नाशिकचा आहे. हो. आणि इथं कोण चालत दुसरा? मी आता रोजंदारीत करतो सर, यांना बोलवलं मी. सब कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून नाही, माझ्याकडेच आहे ते. हां, तो येते का मग? तो नाही सर, मग दुसरा कोण आहे त्याच्या खालचा? तो वारेकर काका आहे. वारेकर आहे ना, तो सब कॉन्ट्रॅक्टर आहे. मग वारेकर आहे हा, वारेकर आहे. तेच म्हणायचं आहे. कारण की मेन ठेकेदाराला भेटते 5,000 रुपये, मेन ठेकेदाराला भेटते 5,000 रुपये आणि सब कॉन्ट्रॅक्टरला भेटते 300 रुपये. खरी गोष्ट आहे ना हे? ते म्हणा. माहीत नसेल तर माहीत करून घे. वारेकरला सांगा होता 3,700 रुपयेचा तो घेतला आणि 5,000 गव्हर्नमेंटने रेट दिले. 13,000 रुपयाचा गॅप असल्यानंतर क्वालिटी मेंटेन होईल का? होईल का? ही तक्रार हे सांगू शकत नाही पोरं, या पोरांना माहीत नाही, हे आम्हाला माहीत आहे म्हणून इथपर्यंत आलो. आता काही पोरं बोलत नाही आणि कसं आहे, शाळा शिकत असताना त्यांना असं वाटते बा गृहपाल काहीतरी म्हणून, आमका कोणतरी कर म्हणून, टमका काहीतरी म्हणून, पण कोणीच काही म्हणत नाही. पोरांनी आपापली समस्या सांगितली पाहिजे. जेवणामध्ये क्वालिटी सुधारावा. हे जरी बोलत नसेल तर मी स्वतः जेवण केलं आता खाल्लं की नाही? हां. म्हणजे खायला खा ना अभि. तर क्वालिटी मेंटेन करा तुम्ही. थोडीशी दर्जा निकृष्ट दर्जाचा आहे, लक्षात घ्या. दर्जा भाजीमध्ये टेस्ट नाही आहे हे मान्यच करावं लागते. कारण तिथे हे पोरं सांगत नसेल. आता पोरं काय दररोज चांगलंच म्हणते विचारते, कारण त्यांना असं वाटते उद्या काय होईल, आपल्यावर कारवाई होते काय कसं वाटते. पण तुम्ही ठेकेदार म्हणून याच्यामध्ये उद्यापासून दुरुस्ती करा आणि जो बॉयलाज आहे आपला, जे काही नियम दिलेले आहे भोजनावळीचे, ते तुम्ही जी आरनुसार इथं लावा. इथं लावा. पोरांना दिसलं पाहिजे, सगळ्यांना दिसलं पाहिजे. फरक वाटाचे तिथे काय फरक लावा तिथं. आपण काय काय पोरांना देतो आणि या पोरांनाही माहीत असलं पाहिजे आणि ते रेग्युलर द्यायचं आणि चांगलं द्यायचं. उद्या जर तक्रार आली तर कारवाई झाल्याशिवाय होणार नाही. ठीक आहे? कारवाई केल्याशिवाय आपण राहणार नाही.